राम राम शेतकरी मित्रांनो, आज आपण सोयाबीन पिकामध्ये प्री इमर्जन्सी आणि पोस्ट इमर्जन्सी ही दोन तणनाशके बघणार आहोत। म्हणजे यामध्ये उगवणीपूर्वी आणि उगवणी नंतर। आता उगवणीपूर्वी जर तणनाशके बघितली तर आपल्याला 72 घंट्याच्या त्या तणनाशकांची फवारणी करावी लागते। मग यामध्ये पहिलं जर बघितलं तर डोस सुपर हे आपल्याला 700 मिली प्रति एकर फवारणी करायची। त्यानंतर धानुकाचं धानू टॉप हे आपल्याला 1 लिटर प्रति एकर फवारणी करायची आहे। त्यानंतर कोर्टेवाचं आपल्याला स्ट्रॉंग आर्म मिळेल हे आपल्याला 12.4 ग्रॅम प्रति एकर फवारणी करायची आहे। 4 नंबरला सुमिटोमो कंपनीचं मॅक्स हे आपल्याला 100 मिली प्रति एकर फवारणी करायची आहे। आता उगवणीनंतर जर तणनाशके बघितली तर यामध्ये आपल्याला 2 ते 4 पानाच्या अवस्थेत असतील त्यावेळेस आपल्याला या तणनाशकांची फवारणी करायची असते। मग यामध्ये आपल्याला क्रिस्टल कंपनीचे अमोरा हे आपल्याला 400 मिली प्रति एकर घ्यायचे आहे। अडामाचं शाकेत 800 मिली प्रति एकर, BSF कंपनीचे परसूट 400 मिली प्रति एकर, सिजंटाचे फ्लुझिपेक्स 400 मिली प्रति एकर। मित्रांनो, तुमच्याकडे सोयाबीन पिकामध्ये तण नियंत्रणासाठी कोणते तणनाशक वापरले जाते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि दिलेली माहिती व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। तुर्तास धन्यवाद।